नमस्कार. तुम्ही कधी उकळत्या तेलामध्ये शिळी चपाती घालून पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर इथं माझ्या सकाळच्या शिळ्या चपात्या होत्या. 2-3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. गॅसवरती कढई ठेवली, तेल गरम करायला ठेवलं आणि चपाती मी तेलामध्ये तळून घेतलेली आहे. सर्व चपात्या मी चांगल्या कडक होईपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहे. बघा, एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या चपात्या तळून घ्यायच्या आहेत. चपाती करपवायची नाही. आता त्याच तेलामध्ये थोडीशी खजूर, थोडेसे काजू आणि बदाम तळून घेणार आहे. इथं तुपाचाही वापर करू शकता तुम्ही. आता इथे तळलेली चपाती, ड्रायफ्रुट्स आणि खजूर तुकडे करून मिक्सरला जितकं होईल तितकं हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघा, हे बारीक करून घेतलेलं आहे. मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता की नाही तर 1 कप साखर घालते. साधारण छोटा कप आहे. 3 चपात्या तळून घेतल्या होत्या, त्यासाठी 80 ते 100 ग्रॅम साखर मी इथं पॅनमध्ये घालून घेतलेली आहे. आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे साखरेचं. इथं कॅरमल बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करणार आहे आता मी. आता इथे की नाही गॅस बंद केल्यानंतर 1-2 कप गरम दूध घालायचं आहे आपल्याला आणि हे कॅरमल पूर्ण दुधामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे. गॅस बंद करूनच आपल्याला कॅरमल वितळून घ्यायचं आहे, नाहीतर दूध खराब होतं. आता इथं साखरेचं कॅरमल जे बनवलेलं होतं पूर्ण दुधामध्ये वितळून घेतलेलं आहे. पुन्हा गॅस सुरू करायचा आहे आणि जे बारीक करून घेतलेलं होतं ना चपातीचं पण, ते दुधामध्ये घालायचं आहे आणि इथं मिल्क पावडर घातलेली आहे 2 पॅकेट मी. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल. 1 चमचा तूप घालायचं आहे आणि पूर्ण हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने बटर पेपर घेतलेला आहे, तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला छान अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचं आहे वरून. एकदा शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपातींची ही मिठाई तुम्ही बनवून बघा. कुणाचाही विश्वास बसणार नाही की ही मिठाई आपण शिळ्या चपात्यांपासून बनवलेली आहे. तर नक्की बनवून बघा.